सर्वांना नमस्कार. मी प्रमोद दिघे, दहिसर पश्चिम मात्रेवाडीतून आपल्याशी संवाद साधत आहे. आपल्याशी काही गोष्टी मला ज्या बोलायच्या आहेत त्या आज आपल्याला माहितीच आहे की निवडणुकीचा हंगाम आपला पडघम वाजलेले आहेत आणि आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही 8 वर्षानंतर होतीये. पण हे 8 वर्षामध्ये दहिसरकरांना आणि पर्टिक्युलरली आमच्या मातेवाडीला ज्या काही समस्या ज्या येतात त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे दुर्लक्ष पुढे कंटिन्यू राहू नये म्हणून आम्ही नागरिक, दहिसरचे नागरिक आज आपल्या समस्या आपल्या समोर मांडत आहोत. दहिसरच्या लोकांसाठी एक महत्वाची समस्या म्हणजे रेल्वेची झालेली आहे. रेल्वेला एवढी गर्दी झालेली आहे, दहिसर स्टेशनला दहिसरचे लोक चढूच शकत नाही, इतकी गर्दी झालेली आहे. इकडनं जायचं बोरेला नेमक्या तर रिक्षाचे रेट वाढलेले आहेत, त्याच्यामुळे 50 रुपये खर्च करून जावं लागतं रेल्वेला. येताना पण तीच परिस्थिती असते. म्हणून कित्येक वर्षात चाललेलं आहे की ते इकडे रेल्वे इकडनं सोडा म्हणून. आता इथे त्यांनी ऍड केलेलं आहे, त्यांना रेल्वे सोडायला काही जर मालाडला सोडतात तर इथे सोडायला दहिसरवाल्यांसाठी काय प्रॉब्लेम आहे त्यांना. आणि दुसरी भुयारी मार्ग, 1 नंबरचा जो भुयारी मार्ग आहे विरार साईडचा, तो रात्री 11ला बंद होतो. म्हणजे 11 नंतर आता काय मुंबईमध्ये 11 काहीच वेळ राहिलेली नाहीये. लोक 11, 11:30, 12, 12:30, 1ला येतात. त्यांना असं फिरून यावं लागतं. वरतून तो ब्रिज चढायचा, वयस्कर माणसं असतात, सिनियर सिटीजन असतात सगळेजण, त्यांना एवढा वरती चढून यायचं खालती, आणि हा सगळ्यात मोठा त्रास आहे. तर आता आमच्याकडे प्रथम तुम्ही तर लोकांना लागतं म्हणजे काय की हॉस्पिटल म्हणा किंवा वैद्यकीय सेवा म्हणा, तर आमच्याकडे कुठलेही ह्या भागामध्ये महानगरपालिकेचा दवाखाना गेले 6 वर्ष 7 वर्ष जो बांधलेला म्हणजे रिपेअरिंगसाठी जो बंद केला होता तो सातत्याने आम्ही नागरिकांनी पाठपुरावा करून आता चालू करून घेतला. पण आता निवडणुका आल्या तेव्हा घाईघाईत त्याचं 4 मजली दवाखान्याचं उद्घाटन झालं. पण तिकडे कुठली सोय करणार, काय सोय करणार ते अजूनही कुठलं काही आम्हाला माहिती नाहीये. तर तिथे अद्यावत अशी वैद्यकीय सेवा आम्हाला मिळाली पाहिजे असं आमचं आग्रहाची मागणी आहे. आणि मला वाटतं ती निवडून येणाऱ्या उमेदवारांकडनं, निवडून येणाऱ्या प्रतिनिधींकडनं ती सोडवली जावी अशी आमची खूप म्हणजे इच्छा आहे. आता जर आपण दुसरी गोष्ट म्हणाल तर स्कायवॉक 2009 साली नागरिकांनी प्रचंड विरोध करून सुद्धा तिकडे, कारण इकडे लोकच नाहीत, तिथे स्कायवॉक बांधण्यात काही अर्थ नव्हता. अशा ठिकाणी तो स्कायवॉक केवळ आमच्यावरती लादला गेलेला स्कायवॉक होता. त्यानंतर 2009 साली आम्ही विरोध करून सुद्धा तो बांधला गेला. त्याच्यानंतर तो कोणी वापरत नव्हतं. तो स्कायवॉक नंतर गरजुले म्हणा किंवा कुठलेही म्हणा काही या लोकांच्या वापरामध्ये आला. लोकांना खूप तिथे भीती वाटायची, तिकडून जाताना सुद्धा भीती वाटायची. पण लोकांनी विरोध करून सुद्धा परत तो बांधण्याचा त्यांनी प्रशासनाने जो ठाम निर्णय घेतला. पण त्या ठाम निर्णयाला आता बांधून सुद्धा त्याचं उद्घाटन होत नाही किंवा कोणी तो वापरला जात नाहीये. फक्त आमची मागणी हीच आहे की जर तो वापरला गेला नाही आणि परत जर पहिल्यासारखी परिस्थिती झाली तर त्या स्कायवॉक वरती आम्ही ऐकण्यामध्ये, कारण आम्हाला अजूनपर्यंत कोणी सांगितलेलं नाहीये की किंवा कुठेही तिथे महानगरपालिकेची पाटी सुद्धा नाहीये की इथे किती कोटी खर्च झाला. तर आमच्या ऐकिवामध्ये असं आहे 25-30 करोड रुपये खर्च झालेला आहे. तर जर तो स्कायवॉक जर बांधला गेलेला स्कायवॉक जर परत वापरण्यात आला नाही तर त्याचा जो भूर्दंड जो आमच्या जनतेवरती झालेला आहे त्याची भरपाई कोण करणार हा एक मोठा प्रश्न झालेला आहे. कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं की हा वापरला पाहिजे किंवा त्यांनी जर पुढे 10 वर्षापूर्वीचं पुढेचं जर प्रयोजन केलं असेल की रेल्वे अशी होणार, स्मार्ट रेल्वे, स्मार्ट बनणार, स्मार्ट प्लॅटफॉर्म्स होणार आणि मग त्याला कनेक्टिव्हिटी येणार वगैरे, जर त्याला कनेक्टिव्हिटी वगैरे यायला जर बरेच वर्ष असतील तर हा बांधण्याची आता काहीच गरज नव्हती. परत तो स्कायवॉक मागच्यासारखा सडणार आणि परत तो त्याचा खर्च करणार. तर हा भूर्दंड आम्हाला जनतेला बिलकुल आमच्यावरती लादला गेला नाही पाहिजे. समस्या म्हटलं तर स्वच्छता, आणि माझा मुख्य हेतू आहे की जे आपण आता रस्ते चांगले बांधले आहेत, गटारं बांधली आहेत किंवा ज्या सगळ्या चांगल्या सोयी केल्या गेल्या आहेत, फुटपाथ सुद्धा चांगल्या पद्धतीचे, पण त्याच्यावर स्वच्छता केली जात नाही तशी जेवढी पाहिजे अशी तशी. आणि त्याचं स्वच्छतेचं मुख्य कारण म्हणजे पार्किंग केलं जातं. दोन्ही बाजूला 2 व्हीलर्स वेगवेगळ्या पद्धतीने कुठूनही लांबूनही येऊन स्टेशनच्या जवळ
म्हणून आपल्या मात्रेवाडीच्या आमच्या एरियातच सगळीकडे सगळ्या लेनमध्ये टू व्हीलर पार्क होतात. आणि जिथे जी रेल्वेच्या जवळ जी म्हणजे आम्हाला असं माहित होतं की रेल्वेच्या जवळ एक पार्किंगचा स्लॉट म्हणजे ठेवलेला आहे, तर तिथे लोक पार्किंग न करता मात्रेवाडीतल्या सगळ्या गल्लींमध्ये पार्किंग होतं. त्यामुळे चालायला मुश्किल होते. बरं, फुटपाथवर चालण्यासारखं नसं, कारण का फुटपाथ तर अस्वच्छच असतात. त्यामुळे जर फुटपाथ जर बांधले तर ते स्वच्छ ठेवणं गरजेचं. जसा रस्त्यावरनं कचरा काढला जातो तसा तो फुटपाथवरनं काढला गेला पाहिजे. बरं, मेन रोडवर जे आपले LT रोडवर मेन रोडवर जे सगळे फुटपाथ आहेत ते सगळे जे दुकानं बनली जातात त्या दुकानांचेच त्याचे त्या ठिकाणी वापर जास्त होतो. दुकानच ते फुटपाथ वापरले जातात. बरं, काही काही ठिकाणी तर फेरीवालेच बसलेले असतात. बरं, आम्हाला त्याचे नेमके रूल्स किंवा आम्हाला त्यांना ओरडता येणार आहे का किंवा त्यांना आम्हाला हटवता येणार आहे का हे आम्हाला काहीही कळत नाही. आणि आम्ही जर बोललो तर कोणाचं ना कोणतरी त्याच्यावर म्हणजे वचक असल्यासारखं आम्हाला नंतर कळतो की ते पुन्हा कोणतरी 4 दिवसांनी सांगणार की कोणीतरी मला ठेवलं होतं, हे होतं. हे सामान्य नागरिकांना कळणार कसं आणि आमचं काय आहे ते आम्हाला का वापरायला मिळू नये. जर रस्ते आमच्यासाठी बांधले जातात, फुटपाथ जर लोकांसाठी चालण्यासाठी बांधले जातात, तर तिथे त्यावर वापर दुसऱ्या जणांनी का केला जावा. आणि ह्याचा उल्लेख म्हणण्यापेक्षा यावर लक्ष दिलं पाहिजे. जे आपल्याकडे निवडून येतात नगरसेवक ह्यासाठीच असतो की तुमचा जो एरिया तुम्हाला दिलेला असतो तो तुम्ही स्वच्छता आहे का, आपल्या लोकांना ज्या मतदार तुम्हाला मतं देऊन तुम्हाला जिंकून देणार त्यांचा हा अधिकार असतो की नाही की तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारले, तुमच्याकडनं काहीतरी अवलंबून तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा ठेवाव्यात की बाबा हा निवडून आल्यानंतर ह्या गोष्टी आपल्यासाठी होतील, करतील, तर त्यांनी त्या केल्या पाहिजेत. आणि खरंच जसे तुम्ही आम्हाला सांगत असता मतदानापूर्वी की आम्ही ह्या गोष्टी करू की तुम्ही आम्हाला मतं द्या त्यावेळेला आम्ही ह्या गोष्टी करू, तर त्या खरंच केल्या जात आहेत का हा संपर्क नगरसेवकांनी किंवा त्यांच्या अनुषंगाने जे सगळेजण त्यांच्या सोबतीला असतात त्या सगळ्यांनी आपापल्या एरियामध्ये आपल्या आपल्या विभागामध्ये त्याचं लक्ष दिलं पाहिजे की जे आपण मतदानाकरता ज्या वेळेला फिरलो होतो त्यावेळेला ज्या समस्या लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत त्या पोहोचतायत की नाही किंवा त्या पूर्ण होत आहेत की नाही ह्या गोष्टीकडे नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि प्रत्येक म्हणजे निदान महिन्यातून एकदा तरी जसं आता तुम्ही फिरता तसं एखादा दिवस प्रत्येक रहिवाशासाठी दिला पाहिजे. प्रत्येक सोसायटीमध्ये तुम्ही एखादी भेट त्यावेळेला दिली पाहिजे की आता तुम्हाला काही समस्या आहेत का. जे आता लाईट्स इथे आमच्या रस्त्यावर जे आहे त्या लाईट्स किती दिवस म्हणजे नाहीये, कित्येक ठिकाणी लिहिले जातात की लाईट सुद्धा इतके मंद व्हायचे आहेत की त्यामुळे इथे भरपूर गैरव्यवहार होतात आणि जे आम्हाला करता येत नाही. त्यामुळे पोलीस म्हणा, कोणाचा आम्हाला हा फोन करायचा तेव्हा कोणाला बोलवायचं असेल तरीही आपण ते करू शकत नाही. मग अशी टीम का नाही तयार होत की बाबा जी कोणीतरी हाक मारल्यानंतर कोणतरी कोणाच्या तरी सेवेला उभारे. जर प्रशासन किंवा सरकारमधले जे ऑफिशियली जे त्या ठिकाणी असतात ती लोक जर नसतील तर निदान कोणती अशी टीम जरी असली पाहिजे की कोणातरी हाक मारल्यानंतर तो माणूस इथे उभा राहायला पाहिजे आपल्या सेवेला म्हणण्यापेक्षा मदतीला. इथे ज्यावेळेला मधल्या गल्लीमध्ये लाईट नसतात तिथे रिक्षात बसून दारू वगैरे प्यायली जाते, त्याला कोण जबाबदार म्हणजे त्याला आम्ही कसा प्रतिकार करणार आहोत. तर त्यामुळे मी एक सामान्य नागरिक म्हणून सांगते की जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर आम्हाला सगळ्या नागरिकांना तुमच्याबद्दलचा जो विश्वास वाटतोय की हा आपण ज्याला निवडून दिले किंवा आपला जो नगरसेवक आहे तो आपल्या मदतीला सतत असणार आहे. आणि ह्या खात्रीने आपला परिसर सुद्धा नगरसेवकाचा जो विभाग असेल ते सुद्धा एक सक्षम प्रकारे सगळ्या ठिकाणी राहू शकेल आणि नेहमी तुमच्या सोबत पण असेल की तुम्ही लोकांसाठी आहात तर तुम्ही लोकांकरता काम करा. एवढंच माझं पूर्ण म्हणणं आहे आणि ह्यावर लक्ष द्यावं नक्कीच. दहिसर हे मुंबईचं शेवटचं स्थानक आहे, उपनगर आहे आणि यामध्ये खूप सोयी सुविधा नाही आहेत. दहिसर हे वंचित आहे सुविधांपासून. आता कृतिकाने सांगितलं दिव्यांची समस्या ही खूप मोठी समस्या आहे. रस्त्याला दिवे नाही आहेत. रात्रीच्या लेडीज म्हणा, नागरिक म्हणा, वृद्ध म्हणा जेव्हा बाहेर पडतात तेव्हा दिवे बंद असतात. सकाळी आम्ही बाहेर पडतो, योगाला जातो तेव्हाही दिवे नसतात आणि तिकडे खूप चोरी होतात. परत मोटरसायकलवर येऊन चेन स्नॅचर आहेत. त्याच्यामुळे महिलांना तर खूपच त्रास होतो. तसेच जिथे तिथे खणून ठेवलेले आहेत रस्ते. त्या रस्त्याच्या खणण्यामुळे वृद्ध गरोदर बायका यांनाही खूप त्रास होतोय. जिथे कुठे गल्ली बघावी तिथे खणून ठेवलेलं आहे. तर यापासून आम्ही खूपच सोयी सुविधा असून यामुळे आम्हाला असं वाटतं की आता जो कोणी नगरसेवक निवडून येईल त्याला आमचं सांगणं आहे की यावर तुम्ही काहीतरी तोडगा काढा. आपल्या दहिसरच्या परिसरामध्ये, म्हात्रेवाडी परिसरामध्ये आणि विठ्ठल मंदिर पर्यंत कुत्र्यांचा भरपूर सुळसुळाट झालेला आहे आणि रात्रंदिवस भुकत असतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. ते भीतीने कसं तरी जाणं येणं त्यांचं होते.
त्यांना भीती वाटते की आता कुत्रे चावतील वगैरे इथपर्यंत त्यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे काय करावं, कसं बाहेर पडावं घरातून हा प्रश्न आहे. तर त्याचं लक्ष द्यावं प्रशासनाने. आम्हा सर्व दहिसरकरांकडनं हीच विनंती आहे की आता जो नगरसेवक म्हणून निवडून येईल किंवा पदाधिकारी असतील त्यांनी योग्य म्हणजे ज्या आमच्या समस्या मांडल्यात त्या जास्तीत जास्त प्रकारे निवारण करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा अशी मी सर्वांतर्फे तुम्हाला सर्वांना विनंती करते. नमस्कार. तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला त्याचा एक बिहाइंड द सीन्स म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला इथे आज नक्कीच शेअर करेन. तुम्ही सगळे त्या व्हिडिओमध्ये बघू शकतात की 2 काकी आहेत आणि त्यातनं एक जेव्हा इकडे पोहोचत होते ऑफिसमध्ये हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी पिंक ड्रेसमध्ये आहे. तुम्ही बघू शकता त्यांच्या पायाला लागला पण आहे. तर ते जेव्हा इकडे येत होते रेकॉर्ड करण्यासाठी तर अक्षरशः एका बाईकवाल्याने त्याने ठोकलं रस्त्यात चालताना जेव्हा ते येत होते इकडे. आणि जेव्हा तपासणी झाली पोलीस अधिकाऱ्यांकडे तर त्यांना त्याच्या खिशातनं 2 पॅकेट ऑफ ड्रग्ज मिळाले. ड्रग्ज जो हा पदार्थ आहे तो कुठलाही प्रशासन देत नाहीये किंवा कुठलाही दुकानदार विकत देत नाहीये किंवा कुठलाही नागरिक देत नाहीये. तरी आपण बघू शकतो की एका यंग मुलगाकडे किती इझिली हा ड्रग्ज जो पदार्थ आहे तो अवेलेबल आहे आज, की तो बिंदास कन्झ्युम करतोय. त्याला भानच नव्हती. तो जसं तो बाईक चालवत होता आणि जसं त्यांनी ठोकलं तर ऑफकोर्स त्याला भान नव्हती की कसं चालवतोय काय करतोय, ज्याच्यामुळे त्या काकींना धक्का बसला त्यांनी ठोकला जेव्हा. तर ही सिच्युएशन खूपच धोकादायक आहे अँड कळतंय की सिच्युएशन सेफ नाहीये, एरिया सेफ नाहीये, कारण ड्रग्सचा जो प्रकार आहे तो खूपच वाढत चालला आहे. ओपनली आपल्याकडे ड्रग्स आपल्या समोर विकत जात आहे. ही सिच्युएशन खूपच धोकादायक झालेली आहे कारण इट्स विजिबल. जेव्हा ड्रग्ज वाढतं, कन्झम्पशन वाढतो तेव्हा क्राईम्सही वाढतात. चोरी चकारी आपल्या एरियात वाढत चालली आहे किंवा असे जे ऍक्सिडेंट्स आहेत ते पण वाढत चालले आहे. तर इट इज नेसेसरी की ऍडमिनिस्ट्रेशन लुक्स इन टू इट आणि ऍज अ नागरिक आपण सुद्धा सतर्क राहावे टू ईज द सिच्युएशन आणि परत आपल्या एरियाला सेफ करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्याला दिसतच आहे की आता एरिया तेवढं सेफ राहिलेलं नाहीये. एस्पेशली सिनियर सिटीजन्स आहेत किंवा वुमेन्स आहेत त्यांच्यासाठी ते खूपच डेंजरस सिच्युएशन होत चालली आहे. अँड इट्स अ रिक्वेस्ट की बिफोर ती सिच्युएशन वर्स्ट होण्याआधी जर लक्ष दिलं तर खरंच सगळ्या नागरिकांना, सगळ्या दहिसरकरांना एक सेफ एरिया मिळू शकते. थँक्यू.